आजचा विषय आहे ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन फॉर्म आणि ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन सोबत ॲडव्होकेट डिक्लेरेशन फॉर्म याबाबतचे संपूर्ण माहिती घेणार आहोत। म्हणजे जसं प्रस्तुतच्या ॲडव्होकेट जो काही आपला फॉर्म आहे व्हेरिफिकेशन आणि डिक्लेरेशन फॉर्म याबाबत कोणकोणते कागदपत्र सादर करायचे, त्यानंतर आपणास या ज्या प्रस्तुत फॉर्मबरोबर आपणास किती रकमेचा डी किती रकमेचा आपल्याला चलन भरायचे, त्याचप्रमाणे ज्युनियर वकिलांसाठी काय प्रोव्हिजन आहे, सीनियर वकिलांसाठी आणि सीनियर मोस्ट वकिलांसाठी काय काय बाबी आहेत या आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये समजून घेऊया। मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा। चला तर जास्त वेळ न दवडता आपण आपल्या आजच्या विषय जो ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन आणि ॲडव्होकेट डिक्लेरेशन फॉर्म या विषयात त्वरित सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण आपल्या व्हेरिफिकेशन जे काही ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन आणि ॲडव्होकेट डिक्लेरेशनमध्ये कोणकोणते कागदपत्र लागत आहेत आपण ते सर्वप्रथम समजून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, महाराष्ट्र बार कौन्सिल ऑफ गोवा यांनी सुरुवातीस 2012 ते 2017 मध्ये आपणा सर्व वकिलांकडून संबंधित यांनी आपल्याकडून जे काही फॉर्म भरून घेतलेले आहेत, आता त्या फॉर्ममध्ये आपण काही फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्ममध्ये आपला जो 2012 ते 2017 मध्ये आपण जो फॉर्म सबमिट केलेला होता ते फॉर्म सबमिट करण्यासाठी आता मित्रांनो तो आपला जो फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे, त्याचं व्हेरिफिकेशन झालं आहे ते चेक करण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आपले जे काही व्हेरिफिकेशन चेक करू शकतात। आता यानंतर महत्त्वाची दुसरी अशी बाब आहे मित्रांनो की आपण जरी सुरुवातीस 2012 ते 2017 या दरम्यान आपण आपलं व्हेरिफिकेशन केलेले आहे, असे असताना देखील माननीय सुप्रीम कोर्टाने आपणास पुन्हा मॅन्डेटरी कंपल्सरी बाइंडिंग असेल व्हेरिफिकेशन केलेलं आहे। त्यामुळे आपणास मित्रांनो संपूर्ण कागदपत्र देऊन आणि त्या कागदपत्रांबरोबर आपणास आपले वकीलपत्र जोडून असे संपूर्ण कागदपत्रासह त्याची जी काही फी भरून आपणास तो फॉर्म सबमिट करण्याने। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आपण एकदा का त्याच्यावर चेक केल्यानंतर तुम्हाला समजेल तुमचा फॉर्म जमा झालेला आहे किंवा नाही। त्यानंतर पुढची मित्रांनो स्टेज अशी आहे, आता आपण त्यामध्ये कागदपत्र बघून घेऊ। आता यामध्ये आपणास कागदपत्रे डॉक्युमेंट्स कोणकोणती लागणार आहेत म्हणजे समजून घ्या मित्रांनो। आपणास ह्या आपल्या व्हेरिफिकेशन डिक्लेरेशन फॉर्मसाठी कागदपत्र जे आहेत ते वेगवेगळे आहेत। आता यामध्ये बार कौन्सिलने मित्रांनो 2 असे भाग केलेले आहेत। पहिला भाग म्हणजे ज्युनियर वकील, दुसरा भाग सीनियर वकील आणि तिसरा भाग सीनियर मोस्ट वकील, असे यांनी 3 भाग मांडलेले आहेत। आता यापैकी मित्रांनो जो सीनियर मोस्ट वकील म्हणजे ज्यांची सन 1990च्या अगोदरची रजिस्ट्रेशन आहे, समजून घ्या 1990च्या अगोदरचे ज्यांचे रजिस्ट्रेशन आहे त्यांना कोणतेही कागदपत्र, कोणताही व्हेरिफिकेशन फॉर्म, कोणताही डिक्लेरेशन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, जमा करण्याची आवश्यकता नाही। ती कॅटेगरी मित्रांनो सीनियर मोस्ट यासाठी लागू पडते। तेथे त्यांना कोणताही कागदपत्र दाखल करण्याची, कोणतीही फी भरण्याची गरज आवश्यकता नाही। आता मित्रांनो कागदपत्र डॉक्युमेंट सादर करणे आहेत आणि त्यांना मित्रांनो ज्युनियर वकिलांना रक्कम ₹100 त्याचा डी भरणे, त्यानंतर ती स्कॅन करून ऑनलाईन त्याची प्रत जोडणे अपेक्षित आहे। असे कागदपत्र मित्रांनो ज्युनियर वकिलांकरिता 31 मार्च 2024 पावेतोची मुदत आहे। अशा ज्युनियर वकिलांना कोणतेही वकीलपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे त्यांनी जे कोणतेही काम केले त्या काम केल्याबद्दल कोणताही कागदोपत्र पुरावा सादर करायचा नाही, जोडायचा नाही, ही अशी ज्युनियर वकिलांकरिताची अट आहे। आता मित्रांनो आपण जे सीनियर वकील म्हणजे ज्यांची वकिली 5 वर्षांपेक्षा जास्त आहे असे वकील, परंतु त्यांचे रजिस्ट्रेशन 1990च्या नंतर 1900 अगोदर नाही, म्हणजे असे वकील समजून घ्या 1990च्या अगोदरचे नाहीत, असे सर्व वकिलांना ह्या सीनियर कॅटेगरीमध्ये टाकलेले आहे। तर बार कौन्सिलने सीनियर वकिलांना मित्रांनो रक्कम ₹500 समजून घ्या, रक्कम ₹500 ऑनलाईन जो कोड दिलेला आहे
तो स्कॅन करून त्याची पावती सोबत जोडून त्याबरोबर कागदपत्रे जोडायला सांगतात। आता आपणास कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत मित्रांनो, या ठिकाणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याने एकदम स्पष्ट केलेलं आहे। तुमचे 10वीचे मार्कशीट सर्टिफिकेट, 12वीचे मार्कशीट सर्टिफिकेट, तुमची जर डिग्री असणार प्लेन डिग्री कोणती BA BCom BSc तर त्याचं मार्कशीट सर्टिफिकेट, त्याचबरोबर लॉची जी डिग्री आहे त्याचे मार्कशीट सर्टिफिकेट, तुमची सनदची कॉपी आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं असं आहे मित्रांनो, सनदच्या कॉपी दिल्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे वकीलपत्र। आता येथे वकीलपत्राची सर्टिफाईड कॉपीज लागणार आहे। तुम्हाला प्लेन किंवा कोणतेही असं आवश्यक आहे, तुम्हाला त्याची सर्टिफाईड कॉपी लागणार आहेत। आता मित्रांनो आपण बघितले काही वकील साहेब आपल्या ऑनलाईनद्वारे ते ऑनलाईनचे जे ई फायलिंग पोर्टलवरती जी काही आहे त्यांचे माहिती असतात ते कागदपत्र जोडत आहेत। मित्रांनो असं आता बार कौन्सिलने स्पष्टपणे त्यामध्ये म्हटले सर्टिफाईड कॉपी। आता तुम्ही जे काही संबंधित जे बार आहे लोकल बार आहेत ते फॉर्म जमा करून घेत आहेत आणि त्याबरोबर ते ऑनलाईनचे जे काही वकीलपत्रांचे आहेत ते प्रत त्या सबमिट करत आहेत। परंतु मित्रांनो भविष्यात आपणाकडून स्क्रुटिनी लागल्यास त्या वकीलपत्रांची आपणास सर्टिफाईड कॉपी मागितली जाईल। आता हे झालं मित्र डॉक्युमेंट। आता याच्यामध्ये सिनियर वकिलांना देखील जे ज्युनियर वकिलांना कागदपत्र जसे 10वी 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएटचं मार्कशीट, त्याच्यानंतर सर्टिफिकेट, लॉचे सर्टिफिकेट, सनद कॉपी, आपलं ओळखपत्र, त्यानंतर ओळखपत्रासोबत आपला कोट घालून म्हणजे आपला जो गणवेश ड्रेस कोड असतो त्यावर फोटो, त्याच्या 2 प्रती, एक प्रत आपली फोटोची चिटकवायची आहे, दुसरी फोटो त्याबरोबर स्पेअर कॉपी द्यायची आहे। असे आपणास देऊन 500 रुपये भरायचे आहेत। आता मित्रांनो ही जी काही रक्कम 500 रुपये आहे या 500 रुपये रकमामध्ये मित्रांनो ज्याला कोणाला 500 रुपये भरायचे नसतील त्यांनी केवळ 200 रुपये भरून देखील त्यांचा फॉर्म सबमिट करू शकतात। परंतु ज्या वकिलांनी 200 व्हेरिफिकेशनची आवश्यकता बार कौन्सिल ऑफ इंडिया यांना आवश्यकता गरज भासलेली आहे। म्हणजेच आपले रजिस्ट्रेशन खूप कमी वकिलांचे आहे, पण वास्तवमध्ये बरेचसे वकील जे आहेत वकिली करत आहेत। त्यामुळे असे जे काही खोटे वकील, बनावट वकील आहेत त्यांची संख्या आणि खरे वकील, जेन्युइन वकील यांची संख्या आपल्याला बार कौन्सिल हे काढणार आहे। त्यामुळे आपणास आपले 10वी 12वी ग्रॅज्युएट मार्कशीट, लॉचे कागदपत्र जमा करायचे आहेत आणि सेल्फ अटेस्टेशन करायचे आहेत। मित्रांनो असे संपूर्ण कागदपत्र देऊन आपल्याला तिथे 500 रुपयाची रकमेची फॉर्म फी भरून आपणास तेथे स्कॅन ऑनलाईन कोड जो आहे त्यावर स्कॅन करून आपण UPI द्वारे आपला पेमेंट करू शकतात। असा फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो 31 मार्च 2023। त्या पावे तो आपल्याला प्रस्तुतचा फॉर्म जमा करायचा आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपणास वकीलपत्राची सर्टिफाईड कॉपी देणे आहे। आता मागील 5 वर्षांमध्ये म्हणजे मित्रांनो तुम्ही आता 2024 चालू आहे, 18-19 सन 2018-19चे पुढे तर 23-24 पर्यंतचे आपण जे कोणतेही कामकाज पाहिलेले आहे त्याचे सर्टिफाईड कॉपी ही आपणासोबत ह्या कागदपत्रा फॉर्मसोबत देणं गरजेचं आहे। आता जो काही फॉर्म आहे तो फॉर्म अगदी व्यवस्थितपणे अचूकप्रमाणे भरून आपल्या लोकल बार येथे जमा करणे आहे। मित्रांनो आपला हा जो काही ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन, ॲडव्होकेट डिक्लेरेशन फॉर्म हा कसा असेल त्याची जी काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF दिलेली आहे, तेथून आपण सदरची PDF फॉर्म डाउनलोड करून तो फॉर्म म्हणून आपण तिथे वापरू शकतात। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं मित्रांनो कागदपत्र ज्युनियर सिनियर वकिलांना कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत त्या कागदपत्राचं सेपरेट अशी PDF ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तेथील देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून PDF डाउनलोड करू शकतात जेणेकरून आपणास हे कळणार आहे। त्यानंतर यामध्ये तिसरं महत्त्वाचा भाग असा आहे मित्रांनो, एवढे सर्व कागदपत्र आपण सबमिट केल्यानंतर आपणास एकदा फी वगैरे जमा केल्यानंतर आपणास ओळखपत्र दिले जाईल। मित्रांनो हा प्रस्तुतचा व्हिडिओ मित्रांनो मी अतिशय परिपूर्ण माहिती घेऊन आपणासाठी आणलेला आहे। प्रस्तुतचा जे काय हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि प्रस्तुतचा हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपले वकील बंधू आहेत त्यांना शेअर करा, कारण की कसं आहे ह्या फॉर्मबरोबर खूप संभ्रम गोंधळ निर्माण झालेला आहे। जेणेकरून ह्या व्हिडिओने जी काय ॲडव्होकेट व्हेरिफिकेशन ॲडव्होकेट डिक्लेरेशन आहे त्या बाबतीत आपणास स्पष्टता येईल आणि इतर वकील बांधवांना जास्तीत जास्त माहिती होईल। म्हणून तुमचे जे काही सोशल मीडिया हँडल जसे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यासारखे इतर यावर जास्तीत जास्त शेअर करावं। आणि तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्र।